इलेक्शन कमिटीकडे जाणार आणि CECकडे झाल्यानंतर त्यामध्ये अंतिम होईल. मला वाटतं एक 4-5 दिवसामध्ये हायकमांड निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. आणि राज्यामध्ये सुद्धा जागा वाटपाच्या संदर्भात कुठलेही मतभेद नाही. 3 पक्षाचा फॉर्म्युला फायनल झालेला आहे, निश्चित झालेला आहे. आता केवळ वंचित बरोबर ज्या काही जागांचा आणि सीट शेअरिंगचा विषय आहे तोही समाधानकारक चर्चा झाली. त्यांचंही समाधान होईल अशा प्रकारे तयारी केलेली आहे किंवा आमचे सगळ्या महाविकास आघाडीची 4ही पक्षाची एकूण तशी तयारी आहे. आम्ही 3 तर आहोतच, पण प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा या संदर्भात आमच्यासोबत असावे. आणि मतांचं खरं तर त्यांची भूमिका आणि आमची भूमिका सारखीच आहे वैचारिकदृष्ट्या. या देशातील लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी आम्हा सर्वांना एकत्र यावं लागेल आणि ती भूमिका त्यांची असल्यामुळे आघाडी करण्यामध्ये कुठेही अडचण नाही. प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे गोष्टी होतील असं नाही आहे. अब्दुल सत्तारांनी कौल केला आणि आम्हाला 13पेक्षा जास्त जागा मिळतील असंही ते म्हणाले. नाही, ते आता सध्या 8 दिवस स्वप्नात राहू द्या त्यांना, मग त्यांची जागा त्यांना कळेल. राहुल गांधी यावेळेस अमेठीमधून न लढता वायनाडमधून लढणार आहे आणि त्यांनी असे म्हटलं का रोजगार हमी कायदा जो आहे तो काँग्रेसनं जाहीरनाम्यात आणणार. नक्कीच आणू आणि वायनाडमधूनच ते खासदार आहेत, त्यामुळं इथून न लढता तिथे लढतील काय विषयाला. सध्या खासदार तिथे पण आहेत आणि हायकमांड काय आता नरेंद्र मोदी साहेबसुद्धा 2 ठिकाणी लढतात. त्याचा अर्थ काय 2 ठिकाणी लढू नये असं होत नाही. जे काँग्रेस पक्ष ठरवते ते नेते त्या ठिकाणी उभं राहतात. शिवानीताईंनी चंद्रपूरमध्ये जनसंपर्क वाढवला आहे, अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. चर्चा आहे लोकसभेसाठी त्या तयारी करतात. तिथे प्रतिभा धानोरकर म्हणतात की ती जागा मलाच मिळेल. हायकमांड अशा पद्धतीचा निर्णय आणि जे सर्वे झाले त्याच्यातही शिवानी वडेट्टीवार यांचं नाव जे आहे ते आहे. नाही, असं आहे, शेवट तिकीट मागण्याचा अधिकार पक्षामध्ये सर्वांना आहे. जो काम करतो त्यांना तो अधिकार आहे तिकीट मागण्याचा. देण्याचा अधिकार जो आहे तो हायकमांडचा आहे. हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला अंतिम राहील. आम्ही ठरवलं आहे की आमच्या विचाराला आम्ही पक्के आहोत. आम्ही कोणत्याही हालतीमध्ये पक्षाचं अहित होईल अशा प्रकारची भूमिका घ्यायची नाही.